नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सुवर्ण आदिवासी संघर्षाची चक्क रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी माहिती दिली आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे वादाची ठिणगी पडली होती. यामध्ये माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केला होता. यानंतर सत्यजित कदम यांनी उपचार घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला. यानंतर परस्पर गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे दोन्ही गटाच्या वतीने प्रतिस्पर्धी राहुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येऊन दोन्ही मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. तर सदरचा प्रकार हा अत्यंत चुकीच्या उद्देशाने केल्याचे सांगण्यात आले. यानंतर आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी याबाबत सविस्तर माहिती देत आपबीती सांगितली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. देवळाली प्रवरा गावातील आमच्या गावामध्ये सर्वात मोठा यात्रेचा उत्सव असतो. देवळाली प्रवरा बावरा पाटील महाराज यात्रा असते. ती यात्रेच्या दिवशी सायंकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान मला एक फोन आला की भाऊ, विश्वकर्मा चौकामध्ये 2 गटात वाद चालू आहे म्हणून. आणि ज्या टायमाला फोन आला त्या टायमाला मी माझ्या मुलींना घेऊन रात्री चाललो होतो. माझ्या घराच्या समोरच दुसऱ्या रोडलाच तो वाद चालू होता. तर काळू बर्डे म्हणून आमच्या आदिवासी समाजाचा मला फोन आला होता. म्हणजे भाऊ असं चालू आहे, म्हणजे तुम्ही या मिठामिठी करा म्हणजे. मी तिथे गेल्यानंतर आपले देवळाली प्रवराचे माझे उपनगराध्यक्ष पंपू कदम, आनंद कदम ते उपस्थित होते. ते मिटत होते आणि मी पण मिटत होतो. आम्ही दोघं मिटत होतो. परंतु दोन्ही गटामध्ये आक्रोश एवढा मोठा होता की आदिवासी समाजाच्या काही महिला, काही तरुण मुलं, काही लहान मुलं हे आक्रमक होते. आणि त्यांच्या समोरचा जो गट होता, मला वाटतं भिमजा अण्णाच्या घरातील काही मुलं होती. तसं पाहिलं तर भिमजा अण्णाचं कुटुंब अतिशय हे शांत कुटुंब, कधी कोणाच्या वाटत नसतं. परंतु त्यांच्या घरापुढं दिंडीचा कार्यक्रम चालू होता. दिंडीचे जेवण चालू होते आणि त्या दिंडीच्या जेवणामध्ये काही मुलं पबजीचा गेम खेळत होती साईडला. आणि त्याच्यामध्ये एक आदिवासी मुलगा उभा होता आणि त्या आदिवासीच्या मुलाला मारल्यामुळं त्याच्या घरच्यांनी येऊन समोर दोन्ही गटात वाद झाले मोठ्या प्रमाणात. म्हणजे वाद होत असताना आम्ही जाऊन ते मिटायचे प्रयत्न केले. एकामेकाला आम्ही समजून सांगितलं. कोणाच्या हातामध्ये 1-2 काठे होते, काही दगड होते, आम्ही ते पण साईडला करायचे प्रयत्न केले, विनंती केल्या, पण ते कोणाचं ऐकत नव्हतं अजिबात. याच दरम्यान गावातील नगराध्यक्ष सत्यजित कदम हे त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी आले असता एका लहान मुलाच्या हाताने, म्हणजे त्याच्याकडून त्या गर्दीमध्ये त्यांना एक बोर्ड लागला डोक्याला. ड्रायव्हर फिरला तो बोर्ड डोक्याला लागला. आणि तो बोर्ड लागल्यामुळं त्यांच्या डोक्यातून अतिशय रक्तस्राव झाला. रक्तस्राव झाल्यामुळं या आदिवासी कुटुंबातला एक मुलगा आहे, त्याचं नाव टोपण भिशा आहे. त्या भिशाने तो रक्त असं हाताने दाबून ठेवलं. आम्ही सगळे त्या स्पॉटला होतो. आणि ते इतकं रक्त वाहिलं ना का प्रमाणाच्या वेळ ते अतिशय एकदम निंदनीय घटना, मी तर अशी म्हणतो त्या घटनेचा तीव्र शब्द निश्चित करतो मी. परंतु त्यांना कोणी जाणून बुजून मारलं नव्हतं. ते प्रामाणिकपणे ते वाद मिटल झाले होते. माजी नगराध्यक्षांनी असं म्हटलं की त्यांच्यावर जो हल्ला केला तो पूर्वनियोजित कट होता. आणि म्हणूनच काय झालं माहिती का, की मी ही जी पत्रकारांना जी मुलाखत देतो ती यासाठीच देतो की तो जो मुलाकडून जे बोर्ड लागलाय तो बोर्ड तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहताय, जागेवर फिरून तो बोर्ड लागला. ते इतरांच्या भांडणात सत्यजित कदम असेल, मी असेल, उपनगराध्यक्ष आनंद कदम असेल, आम्ही ते भांडणं मिटत होतो. आणि त्या मिटामिटीत तो लागला, डोक्याला तो मार लागला होता. आणि नंतर त्या आदिवासी मुलाच्या भिशास नावाच्या मुलाने ते डोक्याला हात लावला, ते रक्त थांबवलं. आणि स्वतः सत्यजित कदमनी मला मोठ्यापणा दाखवून त्या आदिवासी कुटुंबाला सांगितलं तुम्ही आता घरी जा म्हणे, आपण नंतर पाहू म्हणे. इथपर्यंत झालं. आणि परंतु ते रक्त पण मला पण अतिशय वाईट वाटलं की गावातल्या प्रथम नागरिकांनी ह्या मूर्खपणाचे लहान लापारचे भांडण एवढा मोठा डोक्याला मार लागला, चुकी झालं. आणि मग त्यांना डॉक्टर वामनकडे आणलं फॅक्टरीवर. परंतु त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी ते रक्त पाहिल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी गोळा झाले. त्यात काही कार्यकर्त्याची, म्हणजे मी सगळे कार्यकर्ते माहित नाही, पण 25% कार्यकर्ते असे होते का त्यांचे या आदिवासी समाजासंग पहिलेच भांडणं झाले होते. मग ते सगळे गोळा झाले, 150-200 पोरं असतील. त्या भागातली लाईट बंद करून जाऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हल्ला केला. बरं, मी तात्काळ आपले तालुक्याचे पी.आय. ठेंगे साहेब त्यांना फोन केला का साहेब अतिशय मोठा घटना व्हायची शक्यता आहे, तुम्ही लवकर ती गाडी पाडवा. त्यांनी गाडी पाडून ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आपल्या तालुक्याचे PSI पाटील साहेब पण सावंत पाटील होते, काही पोलीस होते. आपल्या तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखर पाटलांनी फोन केला होता का आमचे लोक काही चुकीचा वाद घालतील म्हणून तुम्ही बिलाटी जाऊन गाडी थांबवा. स्वतः आमदार चंद्रशेखर म्हणतो हेच वाक्य होतं.
आणि मला तेच वाक्य होतं. मग पोलीस गेले, परंतु त्या परिसरात लाईट बंद करून हा हल्ला घडून आणला. फक्त विषय असा आहे की हल्ला झाल्यानंतर तो हल्ला ज्या टायमाला झाला त्या टायमाला मला वाटतं रात्रीचे एक 10-10:30 वाजले असेल, 10-11. परंतु त्या कुटुंबातली बर्डे कुटुंब आहे त्या कुटुंबाने महिला बचत गट काढून कर्ज काढलं होतं, काही पतसंस्था काढलं होतं, काही त्यांनी दागिने मोडून एक 15 ते 16 लाखाचा डीजे घेतला होता. तो डीजे घेऊन त्यांना फक्त 2 दिवस झाले, ओपनिंग होऊन 2 दिवस झाले, त्यांना सुपारी होती दुसऱ्या दिवशी. परंतु पूर्ण डीजे त्यांनी तोडून फोडून टाकला पूर्णपणे. बरं डीजेचा फोडला, त्यांच्या डीजेची गाडी होती टेम्पो, ती पण फोडली, एकाचा फोडला. त्यांची एक बुलेट होती, तिच्यावर पण त्यांनी दगड फेकून तिचा पण नाश करून टाकला. घरातले काही वस्तू पण तोडफोड केली. पण मी हे ठामपणे सांगतो, कारण मी बाबासाहेबाच्या आवला मी सगळं मानणार आहे, ज्यांनी तो हल्ला केला त्यांनी एकाही महिलेची छटड करून काढेल नाही, कोणत्याही पुरुष त्यांनी हात लावेल नाही, त्यांनी फक्त नुकसान केली. आला तुमच्या लक्षामध्ये. आणि म्हणून ही घटना घडल्यानंतर ढवळे साहेब आणि मी आम्ही स्वतः तिथं एक 50-100 मुलं जाऊन त्यांना सांत्वन केलं, त्यांना शांत केलं. ते खूप रडत होते, माणसाला माणूस ते राहिले नव्हते. अख्खी गल्ली म्हणजे पूर्णपणे ते दिशाहीन झालं होतं ते कुटुंब. आम्ही 2 तास ते थांबवून त्यांना सांत्वन केलं. आणि नंतर सकाळ झाली, सकाळी 8:30 पावणे 9 वाजता मला आपल्या तालुक्याच्या विद्यमान आमदार कडले साहेबाचा फोन आला. मला म्हणे सुरेंद्रजी तुमच्या गावात असा प्रकार घडलाय भावसाहेब, आणि मी आता सत्यक्रम जवळ बसलेलो आहे, ते मॅक्स केअरला ऍडमिट आहेत म्हणे, आणि मी त्यांच्याजवळ बसलो आहे. तर मला अशी माहिती भेटली की जे त्यांना मारला आहे तो मारामध्ये चुकून लागलं. म्हणलं हो साहेब, त्यांचं प्रामाणिक मत आहे का गावाची यात्रा आहे गावाचा विषय मध्ये, आणि हा गावाचा विषय असल्यामुळं का त्यांचं म्हणणं असं का जे घटना घडली रात्री त्या मुलाने चुकीची घटना झाली म्हणे, त्यांना तुम्ही थांबा म्हणे, आपण यांना पण थांबून हा विषय मिळतो म्हणजे एकत्र बसून. तुम्ही मला साहेब काहीच हरकत नाही, उलट मला पण बरं वाटतं त्यांनी अशी मला तर मोठ्या पण दाखवून त्यांनी भूमिका घेतली गावाचा प्रथम नागरिक म्हणून, चांगली गोष्ट. पण मी या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करतो, त्यांचं काय म्हणणं ते पाहतो. ते म्हणे मग तुम्हाला परत 15 मिनिटांनी फोन करतो. मग मी स्वतः ढवळे साहेबाला बोलून घेतलं. ढवळे साहेबांनी मी त्या भिलाडीमध्ये गेलो, त्यांना समजून सांगितलं. ते काय ऐकत नव्हते, पण ते म्हणे बाबा आम्ही सगळी जबाबदारी घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग ते थांबून घेतलं. मग परत आम्हाला कळलं साहेबाचा फोन आला. मग साहेब असा विषय ते लोकांना आम्ही थांबवले. त्याच्यातले काही महिला गाव पोलिस गेलो होते केस दाखल करायला. परंतु कडले साहेबांनी जबाबदारी घेतली का तुम्ही काय काळजी करू नका, म्हणजे आपण एकत्र बसून सत्तेकरण विचार झाल्यानंतर 2 दिवसांनी 2-4 दिवसांनी आपण एकत्र बसू आणि आपण याचा तोडगा काढू, आणि त्यांची डीजेची नुकसान भरपाई झाली थोडंफार आपण काय ना काय आपण प्रयत्न करू. म्हणजे साहेब ठीक आहे. परंतु तरी आदिवासी कुटुंब ऐकायला तयार नव्हतं. परंतु आम्ही त्यांना विनंती केली का गावाचा प्रश्न आहे, तुमच्यामुळे एका चांगल्या कुटुंबातल्या माणसावर रक्तस्राव झाला, आम्ही म्हणते का तुम्ही मारलं म्हणून, पण जर उद्या काही जास्त लागलं असतं तुम्ही काय रक्तस्राव झाला, आम्ही म्हणते का तुम्ही मारलं म्हणून, पण जर उद्या काही जास्त लागलं असतं तुम्ही काय पाहिलं असतं. त्यामुळे ते पण घाबरले होते. आदिवासी कुटुंब पण सतीची कदमला जास्त मारल्यामुळे ते पण घाबरले होते, कारण चुकीचं घडलं होतं ते. आपण माहित नाही त्यांच्यावर हल्ला झाला काय, परंतु त्यांना ते मारला 100%, कारण आम्ही त्या घटनेचा साक्षीदार आहोत. पण नंतर मग गावात वातावरण शांत झालं, कोणी कोणावर केस केली. 6 दिवस उलटून गेले, ते 3 दिवस ऍडमिट होते, 2 दिवसांनी आराम केला. आणि गावात लोकांना वाटलं आता भांडणं मिटलेत, कारण त्याला माहिती चुकीची घटना घडली. परंतु त्यानंतर सतीश कदमांनी रावडी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांचं असलं रूप दाखवायला सुरुवात केली. म्हणजे दाखवलं, त्यांनी सांगितलं का माझ्यावर झाला जो हल्ला आहे हा पूर्वनियोजित कट होता, आणि त्या कटामध्ये मला जीव मारण्याचा प्रयत्न होता, आणि हे सगळं घडताना जो हल्ला माझा झाला त्या हल्ल्यामध्ये माझी 5 तोळ्याची चेन पण चोरली गेली. आणि अशी फिर्याद त्यांनी जाऊन रावडी पोलीस दाखल केली. मग हे झाल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं की मी म्हटलं हा गावातला प्रथम नागरिक आहे, यांनी एवढी मनाची सहानुभूती दाखवली, आम्हाला सगळ्याला थांबवलं. कडले साहेबाला सांगितलं, ढवळे साहेबाला सांगितलं, मला सांगितलं, तालुक्याचे पेठ ठेंगे साहेबाला सांगितलं की हा वाद आपण मिटून टाकू, आपल्याकडे एकमेकावर केस करायची नाही. आणि आम्ही सगळं थांबवलं. आणि आज यांनी स्वतः जाऊन केस केली. आपल्या तालुक्याच्या बीजेपीचे अध्यक्ष सुरेश बांकर यांच्याकडे जी मूळ फिर्यादी आहे आदिवासी समाजाची, त्यांचा भाऊ कामाला आहे, त्यांनी सुद्धा मला फोन केला का भोगांचा अन्याय झाला काहीतरी आणलं तुम्ही न्याय देता. मी त्यांना पण सांगितलं की गावातला विषय मिटणार आहे. ते म्हणजे काय हरकत नाही भाऊ, मिटून घ्या तुमच्या लेवलला. मग इथपर्यंत सगळे मिटामिट झाले असताना पण सत्यजित कदमनी फिर्याद दाखल केली. बरं, फिर्याद दाखल केल्यानंतर मग आता आदिवासी कुटुंबाला वाटलं, ते म्हणे आम्ही तुमच्या भरोसा होतो. त्यांनी ढवळे साहेबाला पण त्यांनी येऊन बोलले, आणि मला बोलले का तुम्ही तुमच्या राजकीय लोकांनी एकत्र आले ना, आमच्यावर तुम्ही अन्याय केला सगळ्यांनी मिळून. आणि मग ते रागाच्या भर पोलीस स्टेशनला गेले, कारण ते कोणाच ऐकायला तयार नव्हते. मी 3 वेळा त्यांना पोलीस स्टेशन बाहेर राहून होतो. याला साक्षीदार PI ठेंगे साहेब, समाधान पाटील, तालुक्याचे आमदार शिवाजी कडले साहेब, ढवळे साहेब,
3 वेळेस मी त्यांना लावडी पुरुषां बाहेर काढले नाही, जाऊ दे आपल्या गावाला विषय. आणि पण ते नंतर ऐका त्यानंतर म्हणून त्यांनी पण ॲट्रॉसिटी, पोस्को हा गुन्हा दाखल केला. आणि यांनी केली माझा पुरवणीचा हल्ला होता आणि माझी चेन काढून घेतली. परंतु मी पुन्हा तुम्हाला सांगतो का ज्या हल्ला आदिवासी समाजावर झाला त्याच्यामध्ये कुठल्याही मला छेडछाड झालेली नाही. आणि याची सत्तेकरणावर जो प्रकार घडला त्यांची चेन कोणी जोडून नेली नाही, त्यांचा कोण तेवढा हल्ला झाला नाही, कोणताच नाही. परंतु त्यांनी जी गावामध्ये सभा घेतली दिवाळी प्रवारामध्ये, मला या घटनेचा वाईट गोष्ट वाटतं का इतका मोठा कुटुंबातला मुलगा, एवढा मोठा वारसा असलेला मुलगा, कैलास अण्णासाहेब पाटील कदम असतील, तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखर कदम असतील, या महाराष्ट्र राज्याचे प्रतिष्ठित बिल्डर जगदीश पाटील कदम असतील, यांचा वारसा पुढे घेऊन चालला नगराध्यक्ष माणूस हा दिवाळी प्रवारामध्ये समोर बाबरा पाटलाचं मंदिर आहे, पाठीमागं साई मंदिर आहे, त्या डाव्या साईडने त्र्यंबकराज मंदिर आहे. आणि एवढ्या मंदिराला साक्षी ठेवून बाजार तळ सांगतो का माझी 5 तोळ्याची चेन चोरली गेली, माझा हल्ला केला. म्हणजे इतका खोटा माणूस माझ्या आयुष्यात कुठं पाहिला नाही. कारण जो मला स्वतः सांगतो की आम्हाला गावाचा प्रश्न मिटवायचा आहे, आम्हाला एकत्र बसायचे, आणि त्यामुळे त्याच्या या भूमिकेमुळे कळली सेवा आम्ही सगळे तोंडावर पडलो. किंवा माझं म्हणणं आहे आदिवासी लोक आहेत त्यामुळे खोटे बोलते, लोक मान्य करत नाही. पण एवढ्या मोठ्या गावातल्या प्रत्येक नागरिकांनी, एवढ्या मोठ्या कुटुंबातल्या व्यक्तींनी एवढं खोटे बोला, ते पण बाजारावर देवाला साक्षी देऊन, ह्या गावासाठी फार मोठी शोकांतिक गोष्ट, फार म्हणजे फार मोठी. आणि हे सांगून पण त्यांनी काय सांगितलं का माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला केला. आता तुम्ही मला सांगा का त्या दिवशी ते स्वतः रावरी पुतळ्याच्या विटंबनेत तिथत होते, 5 मिनिटं त्या ठिकाणी आले, त्या 5 मिनिटांमध्ये त्याला चुकून मारला सगळ्याला माहिती. मग कोणी त्या हल्ला केला पूर्वजी, त्यांना ते कोणी बोलवलं आणि हल्ला केला, मग तुम्ही ते नाव का नाही घेतलं, त्या हल्ल्याच्या पाठीमागे कोण आहे, तुम्ही त्यांच्यावर काय केस दाखल नाही केली. तुम्हाला जर संशय होता तुम्ही हल्ला केला, मग तुम्ही त्यांना फिर्यादीमध्ये नाव का नाही टाकलं, तुम्ही फक्त आदिवासी कुटुंबात लोकांचं नाव का टाकलं. बरं तुम्ही जो रावरीमध्ये मोर्चा घेतला त्या मोर्चामध्ये तुम्ही उल्लेख केला का बाबासाहेबांनी तुम्हाला 10 वर्ष आरक्षण दिलंय. बाबासाहेबांचा आरक्षणाचा त्या मोर्चाचा तुमच्या हल्ल्याचा काही संबंध होता का, काही संबंध नव्हता. मग याचा अर्थ असा की तुमचा सगळा दलित समाजावर राग आहे, तरी पण आम्ही ऍक्शन नाही घेतली. काही आम्ही म्हणलं गावाचा विषय नको या गोष्टी वाढवला, कारण आपण त्या गावात लहानचे मोठं झाले, आपला जन्म त्या गावात झालाय, आमच्या वडिलांचा जन्म त्या गावात झालाय, त्या गावात जाते लोक कायम टिकून राहावं हाच आमचा उद्देश असतो. परंतु ह्या माणसांनी केस केल्यामुळं नाईलाजाने आदिवासी लोकांना केस करावं लागली. आणि जसं याची चेन खोटी चोरली गेली तसं याच्यावर खोटा हल्ला झालाय. त्याच इथून मी हे सांगतो की यांच्या महिन्याची गुन्हा चढ झाली, हे मी ठामपणे सांगतो. परंतु यांनी खोटं केल्यामुळे त्यांना ते नाईलाजाने तुटलं सांगावं लागलं, करून यांनी खोटं केल्यामुळं. आणि यामुळं त्या गावातलं वातावरण दूषित झालं. बरं तरी वेळेस गावातल्या लोकांना बोलायचं, ते गाव बंद ठेवायचं, असं आमचं गाव 11 नंतर बंदच राहतो. काय आमच्या गावामध्ये असा मोठा उद्योग नाही, व्यापार नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. इथं आमच्या गावातल्या लोकांच्या बोल्या होत नाही 2-2 वाजेपर्यंत. आणि अचानक ते गाव बंद करत, यात्रा एवढी मोठी यात्रा, त्या दिवशी पण आमचं गाव बंद केलं, परत त्या मोठ्या दिवशी पण गाव बंद केलं. आणि येऊन जाऊन काय याचं, गावातले आवड धंदे बंद झाले पाहिजे, गावातले आवड धंदे बंद झाले पाहिजे. तर माझं तुम्हाला चॅलेंज आहे का दिवाळी प्रवार नगरपालिकेतले सर्व नगरसेवक, दिवाळी प्रवार सोसायटी सर्व संचालक, नगराध्यक्ष, सोसायटी चेअरमन, गावातले सर्व पक्षाचे लोक एकत्र बसा बाजारावर, सगळ्यात ठराव घ्या आणि अख्ख्या गावातले दारूमुक्त करून टाका. सगळ्यात पुढे आम्ही करतो. आम्ही जर नाही आलं तर आम्ही पण आमचं तोंड तुम्ही थुका, एवढं आमचं तुम्हाला चॅलेंज आहे. परंतु दरवेळेस यायचं तुमचा राग त्या आवड बरं आवड कोणते बंद करायचे, जे तुम्हाला खोलतात त्यांचे, जे तुम्हाला झेलतात त्यांचे नाही करायचे. ही म्हणजे पहिलीपासून परंपरा झाली त्या गावाची. आणि म्हणून एवढे मोठे मनाचे आम्ही मोठेपणा दाखवून सगळं वातावरण आम्ही शांत केलं होतं, नको म्हणते गावाला. पण ह्या माणसाने एवढी मोठी चूक केली, ते खोटा गुन्हा दाखल करून, आणि त्यांच्या गुन्ह्यामुळे हा गुन्हा दाखल करा. आज जे मोर्चे निघून राहिले एका विरुद्ध फक्त हे सत्तेकरांच्या चुकीमुळे. आणि मला काय माहिती, जर तुम्हाला गुन्हा दाखल करत होता ना, मग तुम्हाला ज्या टायमात तुम्ही हॉस्पिटल ऍडमिट झाले त्या दिवशी तुमच्याकडे पोलीस लोक जवळ आलते ना. बरं असं नाही तुमचे लेख गंभीर जखम होते, तुम्हाला सुधरत नव्हतं, तुम्ही लेख कोमात होते, त्या टायमाला सांगा तुम्ही का मला हल्ला झाला, माझी चेन चोरला गेली आणि हे लोकांनी हल्ला केला, त्या टायमाला सांगायचं. प्रश्न सिद्ध झाला असताना मिटला असं त्या टायमाला. परंतु ज्या टायमाला तुम्ही 6-7 दिवस आराम केला, या आदिवासी लोकांना केस नाही दिली, आम्हाला तोंडावर पाडलं, आणि नंतर तुम्ही लोकांचा ऐकून गुन्हा दाखल केला. आणि आज अशी परिस्थिती, गावातले काही शेतकरी कुटुंबातले लोक त्या गुन्ह्यात नाव आहे. कोणी दूध व्यावसायिक आहेत, कोणी कांद्याचे व्यापारी आहेत, कोणी शेतकरी व्यावसायिक, कोणाचे ट्रॅक्टर आहेत, सगळ्यांचे व्यवसाय आणि सगळे आज बेघर आहेत. कशामुळे झाले गोष्ट, फक्त तुम्ही हा गुन्हा दाखल केल्यामुळे. आणि ह्या गावाच्या जर या अडचण तयार झाल्या असेल, जर गावाचा सामाजिक कोणी जर बिघडला असेल तर तुमच्या चुकीच्या गुन्ह्यामुळे.
आणि तुम्ही लोकांना सांगायचा का माझी चेन चुरलं गेली, माझं झालं, एकदम चुकीचं प्रकारे. माझं आज पण सांगणं आहे का सत्यजित कदमाने त्यांची टीम घेऊन, सगळी टीम सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.